नागपुर के लता मंगेशकर अस्पताल में हृदय रोग विशेषज्ञों ने चिकित्सा इतिहास रच दिया है। 70 वर्षीय महिला में दाईं ओर स्थित हृदय की अंतिम दुर्बल केस में सफल निशुल्क एंजियोप्लास्टी कर जीवन बचाया गया है। नमस्कार, मी डॉक्टर हितेंद्र भागवतकर, कन्सर्न इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजिस्ट, डायरेक्टर ऑफ कॅथलॅब एचओडी कार्डियोलॉजी, लता मंगेशकर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, हिंगणा, नागपूर। आमच्याकडे काही दिवसाअगोदर एक 70 वर्षीय महिला छाती दुखून आणि श्वास भरून ऍडमिट झाली होती। तर आम्ही तिचा ईसीजी करायचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये प्रॉपरली आम्हाला हार्टचे काही चेंजेस काही दिसत नव्हते। त्यानंतर जी पुढची तपासणी आहे 2D इको, ज्याला आपण सोनोग्राफी पण म्हणतो, ते आम्ही करायचा प्रयत्न केला। पण जो हार्ट जो युजली लेफ्ट साइडमध्ये आम्ही बघतो तो आम्हाला काही दिसत नव्हता, म्हणून आम्ही मॅनिप्युलेट करून त्याला राईट साइडमध्ये बघायचा प्रयत्न केला। तर असं माहित पडलं की पेशंटचा हार्ट हा राईट साइडमध्ये आहे, जे पूर्णपणे रोटेट होऊन राईट साइडमध्ये झाला आहे। तर त्याचे चेंबर्स आणि बाकी बघितल्यानंतर असं माहित पडलं की पेशंटला डेक्स्ट्रोकार्डिया या नावाचा एक जन्मापासून एक त्रास आहे, जे 70-75 वयापर्यंत डायग्नोज झाला नाहीये। आता पेशंट छाती दुखणं आणि हार्ट अटॅकमध्ये होते, तर म्हणून त्याला आणि हार्ट पण 30% काम करतो, म्हणून अशा पेशंटला इमर्जन्सी आम्हाला एंजिओग्राफीला घेणं गरजेचं होतं। आम्ही त्यांना इमर्जन्सी एंजिओग्राफीमध्ये घेतलं। असं जसं नॉर्मली आपला हार्ट लेफ्ट साइडला असतो, हा राईट साइडमध्ये रोटेट झाल्यामुळे एंजिओग्राफी ही प्रक्रिया पण खूप कठीण होती, कारण की आम्हाला पूर्ण फिरून पेशंटचा हार्टचे रक्त थांबण्या जे असतात ते राईट साइडला एंगेज करून आम्हाला करायचं होतं। पण आम्ही एंजिओग्राफी करण्यात यशस्वी झालो आणि आम्ही आमचे जे नॉर्मल हार्डवेअर असतं त्याच्यामध्ये थोडाफार मॅनिप्युलेशन आणि त्यांचे सायझेस आणि त्यांचे शेप चेंज करून आम्ही एंजिओग्राफी सक्सेसफुली केली। याच्यामध्ये जे हार्टची मुक्त रक्त थांबणी होती, ज्याला एलईडी टेरिटरी म्हणतात, त्याच्यामध्ये 90% ब्लॉक होता आणि पेशंटला हार्ट अटॅक चालू होता आणि छाती दुखणं, दम लागण्याचा हा प्रकार चालू होता। म्हणून तातडीने लवकरच ट्रीटमेंट करणं गरजेचं होतं आणि एंजिओप्लास्टी ही बेस्ट ट्रीटमेंट असते अशा कंडिशनमध्ये। तर आम्ही नातेवाईकांशी बोललो आणि नातेवाईकांचं आम्हाला क्लिअरन्स भेटल्यानंतर आम्ही इमिजिएटली एंजिओप्लास्टी तयारी केली। त्याच्यामध्ये पण आम्ही जो एंजिओप्लास्टी वापरतो ते पूर्ण आमचे हार्डवेअर आणि कॅथेटरचे शेप वेगळ्या प्रकाराने आम्ही त्याला मॅनिप्युलेट करून आणि शेप बदलून आम्ही राईट साइडला शिरलो हार्टच्या, आणि तिथून आम्ही ते रक्त थांबण्या मध्ये वायर टाकून त्याचे ब्लॉक ओपन करून एंजिओप्लास्टी आम्ही सक्सेसफुली केली। याच्यामध्ये आम्ही ब्लॉकेज ओपन करून आपले जे ड्रग लुटिंग स्टेंट असतात, जे सगळ्यात उत्कृष्ट प्रकारचे स्टेंट असतात, ते टाकून पूर्णपणे पेशंटचं हार्ट अटॅक पूर्णपणे स्टेबल केलं। एंजिओप्लास्टी नंतर पेशंटचा जो त्रास होता, दम लागणं आणि ते पण इम्प्रूव्ह झालं आणि बाकी बीपी वगैरे पण नॉर्मल झाला। आज 3 ते 4 दिवसानंतर आम्ही पेशंटला सक्सेसफुली डिस्चार्ज केलं आहे स्टेबल कंडिशनमध्ये। ही प्रोसिजर खूप कठीण होती, कारण की जो हार्ट नॉर्मली लेफ्ट साइडला असतो तो आता राईट साइडला रोटेट झाला होता आणि त्याचप्रमाणे जे रक्त थांबण्या निघायचे होते लेफ्ट साइडमधून ते आता राईट साइडमधून निघत होतं आणि वेगवेगळ्या पोझिशनमध्ये निघत होतं। म्हणून नॉर्मली आणि इमर्जन्सी कंडिशनमध्ये हे ट्रीटमेंट करणं खूप कठीण होतं, पण आमची उत्कृष्ट जे टीम आहे कार्डिओलॉजी टीम, त्यांच्या सहभागाने आम्ही हे ऑपरेशन सक्सेसफुली करू शकलो आणि पेशंटचा आम्ही जीव वाचवला। याच्यामध्ये हार्ट या वयामध्ये हा एक कंडिशन सापडणं पण खूप एक रेअर कंडिशन असतं। युजली आम्हाला लहानपणी डेक्स्ट्रोकार्डिया, सायटस इन्व्हर्सस असे वेगवेगळे जे कंजेनायटल हार्ट डिसीज असतात ते लहानपणी माहीत पडतात, कमी वयात माहीत पडतात, पण 70-75 वयामध्ये ही खूपच रेअर कंडिशन होती, जे भारतात आणि विश्वात खूप कमी जागे डॉक्युमेंटेड झाली आहे की अशा कंडिशनमध्ये तुमचा हार्ट इतक्या लेट प्रेझेंटेशनमध्ये हार्ट अटॅक करून प्रेझेंट झाला आहे। पण आमच्या कार्डिओलॉजी टीमच्या सपोर्टनी लता मंगेशकर हॉस्पिटल पूर्ण मॅनेजमेंटचं मी खूप आभारी आहे, त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं आणि आमचे मुख्य जे चेअरमॅन साहेब आहे डॉक्टर आशिष देशमुख सर, यांचा पण आम्हाला खूपच सपोर्ट होता आणि म्हणून आम्ही खूप ॲडव्हान्स प्रकारे पेशंटची एंजिओप्लास्टी करू शकलो आणि पेशंटला फ्री ट्रीटमेंट आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत करू शकलो। आमची पूर्ण कार्डिओलॉजी टीम लता मंगेशकर हॉस्पिटलची अशा प्रकारचे कॉम्प्लेक्स प्रोसिजर नेहमी आम्ही करत राहतो आणि पूर्णपणे आम्ही हे करायला पूर्णपणे आम्ही आमच्यामध्ये पोटेन्शियल आहे की पुढे पण आम्ही पूर्ण सपोर्ट करू शकतो। थँक्यू।